तर माझे वडील ऍक्च्युली खूप वैतागले आणि त्यांचे मित्र म्हणाले की अरे तू चांगला लिहितोस तर तू लेटर टू दी एडिटर का नाही लिहित, म्हणून लोकसत्तेच्या त्यावेळेला संपादकांना त्यांनी पत्र लिहिलं. बर त्याच्यावर एवढा रिस्पॉन्स आला की त्यांनी त्या सगळ्या उत्तरांकरता एक आर्टिकल बनवायला सांगितलं, विच बरं. रॅन ॲज अ हाफ पेज आर्टिकल. त्याच्यावर भरपूर रिस्पॉन्स आला. असं करत करत 6 आर्टिकल्स झाली आणि शेवटी ते संपादक म्हणाले की आता आमची जागा ठरली आहे कशासाठी द्यायची. शेवटच्या आर्टिकलमध्ये त्यांनी ॲड्रेस आणि फोन नंबर टाकून दिला की ज्यांना कोणाला आता ह्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचे त्यांनी करा. त्याच्यातनं एक ग्रुप होता की ज्यांना शाळा सुरू करायची होती, सो ते आले आणि त्यांनी करेक्ट माणसाला चॅलेंज टाकला की काय नुसतं एसी ऑफिसमध्ये बसून बोलणार आहे का ऍक्च्युली काहीतरी करणार आहे असं विचारल्यामुळे. नाही तर माय डॅड वॉज ॲब्सोल्युटली ऑन हिज ओन ट्रॅक ऑफ थिंग्स. काय करत होते ते, शाळा हे जवळपास पण नव्हतं. मग ह्या सगळ्या गोष्टींनी पहिल्या शाळेला कन्सल्टन्सी सारखं सुरू केलं. इतकी ती पॉप्युलर झाली की त्याच्यानंतर मुंबईत 17 शाळा झाल्या.